माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकरांनी घेतली पंतप्रधानांची सहकुटुंब भेट। लातूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली। या भेटीत देशात सुरू असलेल्या विविध विकास कामांबाबत चर्चा झाल्याचं चाकूरकर कुटुंबियांनी सांगितलंय। काँग्रेसच्या देवाऱ्यातील या देवानं पंतप्रधानांची भेट घेतल्यानं मात्र राजकीय चर्चेला उधाण आलंय। पंतप्रधान मोदींच्या भेटीवेळी चाकूरकर यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व चाकूरकर यांचे पुत्र शैलेश पाटील चाकूरकर, भाजपच्या नेत्या व चाकूरकर यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर, रुद्राली पाटील चाकूरकर, ऋषिका पाटील चाकूरकर, कुशाग्र सिंग उपस्थित होते। चाकूरकर यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेस पक्षातच आहेत अशी भावना काँग्रेसमधील नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये आहे। काँग्रेसचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी तर देवघरातील देव आमच्यासोबत आहे असं विधानसभा निवडणुकीदरम्यान स्पष्ट केलं होतं। मात्र शिवराज पाटील चाकूरकर यांनी या सर्व प्रकाराबाबत भाष्य करणं टाळलं होतं। त्यातच आता दिल्ली इथं त्यांनी पंतप्रधान मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली, त्यामुळे राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत। या भेटीवेळी शिवराज पाटील चाकूरकर यांनी लोकसभेचे सभापती असताना केलेल्या नव्या संसद भवनाच्या निर्मितीच्या प्रस्तावाचा पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून उल्लेख केला। या भेटीत त्यांच्या समवेत विविध विषयांवर चर्चा झाली व त्यात प्रामुख्यानं नवीन संसद भवनाची निर्मिती व व्याप्ती, महिलांचा राजकारणातील सहभाग, सौर ऊर्जा मिशन, वन नेशन वन इलेक्शन, महिला सक्षमीकरण अशा विविध विषयांवर चर्चा झाली। आरटी मधून दिले जाणारे मोफत प्रवेश 10वी पर्यंत असावेत अशी मागणी त्यांच्याकडे केली असं डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी सांगितलंय। शिवराज विश्वनाथ पाटील हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रामधील वरिष्ठ नेते, भारताचे माजी गृहमंत्री व 10वे लोकसभा सभापती म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती। 2010 ते 2015 दरम्यान ते पंजाब राज्याचे राज्यपाल व चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक होते। 1973 मध्ये लातूर विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर प्रथम निवडून आलेल्या पाटील यांनी महाराष्ट्र शासनामध्ये अनेक मंत्रिपदं भूषवली। काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून शिवराज पाटील चाकूरकर ओळखले जातात। दरम्यान त्यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांनीच भाजपमध्ये प्रवेश करत 2024 मध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली। काँग्रेसच्या अमित देशमुख यांना कडवी झुंज त्यांनी दिली, मात्र त्यांचा पराभव झाला। निवडणूक प्रचारात आपण सहभागी होणार नाही, सून भाजपमध्ये गेली म्हणजे मी काँग्रेस सोडली असा त्याचा अर्थ होत नाही। मी विरोधात काम करणार नाही, पण भाजपचा प्रचारही मी करणार नाही असं चाकूरकर यांनी स्पष्ट केलं होतं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.